नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न नक्की विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नाकडं दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, अनिलने 5,200 रुपयांना एक जुनी स्कूटर खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 800 रुपये खर्च केले. जर त्याने ती स्कूटर 6,300ला विकली तर त्याला किती नफा झाला? तर बघा, याच्यासाठी आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि ऑप्शन 800, 2100, 300 आणि 900 असं दिलेलं आहे. तर आपण बेसिक याची माहिती लिहून घेऊ. 5,200 रुपयाला त्यानं जुनी स्कूटर खरेदी केली, तिची दुरुस्ती केली. दुरुस्ती म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ही किंमत ॲड करावी लागेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जी काही आपली बेरीज निघेल ती म्हणजे जुनी जर स्कूटर घेतली किंवा कुठलीही वस्तू घेतली तर ती सुरू होण्यासाठी किंवा दुरुस्त करून मग आपण ती यूज करतो. त्यामुळं तीसुद्धा दुरुस्ती असेल, हमाली असेल, त्यानंतर वाहतूक असेल, हे सगळं याच्यामध्ये ॲड करावं लागतं. तर याचं उत्तर निघणार आहे 6,000. ठीक आहे. म्हणजे 6,000 हे काय झालं, मूळ किंमत झाली आता. ठीक आहे. ही मूळ किंमत झाली. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी विकली 6,300ला विकली तर त्याला किती नफा झाला? म्हणजे आपल्याला लक्षात येईल 6,300ला विकली म्हणजे मूळ किंमत झाली याची 6,000 आणि विकली 6,300ला म्हणजे आपल्याला लक्षात येईल 300 रुपये एवढा त्याला काय होणार आहे, नफा होणार आहे. ठीक आहे. तर बघा, या पद्धतीनं आपण नफा तोट्यावरची उदाहरणं सोडवू शकतो. थोडीशी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे असते म्हणजे आपल्याला आन्सरसुद्धा सोपं जाईल. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नफा तोटावरचाच पुढचा एक प्रश्न आहे बघा. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्या 240ची तफावत आहे. जर खरेदी किंमत 1,200 असेल तर विक्रीची किंमत किती? तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे. पहिला 1,200, दुसरा आहे 1,440, तिसरा ऑप्शन आहे 1,800 आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे 2,440. तर सिम्पलची ट्रिक आहे बघा. तफावत या शब्दाचं मिनिंग आपल्याला लक्षात आलं पाहिजे. खरेदी किंमत जी आहे म्हणजे आपण त्याला खकी म्हणतो आणि विक्री किंमत म्हणजे विकी म्हणतो. ठीक आहे. तर खरेदी किंमत, विक्री किंमत यांची तफावत म्हणजे वजाबाकी चिन्ह आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि किती आहे तर 240 एवढी आहे. ठीक आहे. तर ही तफावत दिलेली आहे आणि त्यांनी खरेदी किंमत जर 1,200 असेल तर विक्री किंमत किती विचारले. ठीक आहे. म्हणजे विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण एक्स बरोबर म्हणजे हा एक्स इकडे घेतला, त्यानंतर 1,200 इकडे वजा आहेत, इकडे आल्यावर अधिक होतील, अधिक 240 केले तर तुमचा आन्सर येणार आहे 0 आणि हा 0 झाला, त्यानंतर हा 0 आणि 4 झाले 4, 2 आणि 2 झाले 4 आणि 1चा 1 म्हणजे 1,440 रुपये हे तुमचं काय निघेल उत्तर. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे कन्सेप्ट आपली क्लिअर होईल. पुढचा जो प्रश्न आहे तो 2025ला विचारलेला आहे. त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, नफा तोटावरतीच. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केले. तिने तिच्या दुरुस्तीवर 3,400 रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला 56,030मध्ये विकली तर तिला झालेला फायदा किंवा तोटा शोधा. आता तोटा आणि फायदा दोन्ही दिलेला आहे. ठीक आहे. तर 4 ऑप्शनपैकी आपल्याला फायदा काढायचा की तोटा काढायचा हे लक्षात येत नाही. पहिला पण एक्झाम्पल जे बघितलेलं होतं त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. तर बघा, आपल्याला खरेदी किंमत किती आहे तर 55,000. ठीक आहे. आणि 55,000मध्ये तिनं त्याच्यावर दुरुस्ती केली 3,400 रुपये तिने दुरुस्तीवरती खर्च केले. आता हे आपल्याला ॲडिशन करावी लागेल म्हणजे आपल्याला मूळ किंमत येईल दुरुस्तीसहित. बघा, 58,400 ही त्याची निघाली मूळ किंमत. मूळ म्हणजे त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती वगैरे सगळं धरू शकतो. ठीक आहे. आता तिनं मैत्रिणीला विकली कितीला तर 56,030ला विकली. मायनस करूया याच्यातच. आता हे मायनस करू आपण. इथं उरले 0, इथं 10 झाले, 10तून 3 गेले उरले 7, इथं राहिला 3, त्यानंतर 8मधून 6 गेले उरले 2 आणि इकडं 0. तर 2,370 हा ऑप्शन आहे का? आहे बघा.
2370 एवढा काय झाला, फायदा की तोटा? इथं बघा, मूळ किंमत झालेली होती 58,400 आणि त्याच्यातनं एवढ्याला विकली. याच्यावरून लक्षात येतं इथं आपल्याला फायदा होणार आहे. ठीक आहे, मूळ किंमत एवढी होती म्हणजे 2370 एवढा काय झाला, फायदा. आपल्याला ऑप्शन नंबर 1 हे उत्तर सांगता येईल. सॉरी, या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल 2370 एवढा तोटा झालेला आहे. आता तोटा का ते पण लक्षात घ्या, कारण 55,000 रुपयाला खरेदी केली पण दुरुस्तीला एवढे पैसे गेलेच ना, आणि मग याला आपण काय केली, विकली एवढ्याला. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की 55,000 याच्यामध्ये जर आपण 3,400 ॲड केले तर हे 58,400 एवढ्याला ती स्कूटर पडली तिला, आणि विकताना मात्र 56,000ला फक्त विकली. म्हणजेच लक्षात घ्या इथं काय होणार आहे, तोटा होणार आहे. ठीक आहे, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की नाही फायदा होणार आहे, मूळ किंमत एवढी आली आहे मग इथं विकल्यानंतर एवढा फायदा, नाही तर तोटा होणार आहे. ठीक आहे, चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अजून एक प्रश्न आहे की जो 2024ला विचारलेला आहे. तर बघा, 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये नफा तोटा यावरती 2 एक्झाम्पल आहेत. त्याच्यातलं एक एक्झाम्पल बघतोय आपण. एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयाला विकतो, तर झालेला नफा किंवा तोटा किती? आता आपण आकडेमोड करायची सुद्धा गरज नाही, लक्षात येतं आपल्याला 100 रुपये एका पुस्तकाची किंमत आहे. मग 3 पुस्तकं जर विकली तर 300 रुपये व्हायला पाहिजेत, बरोबर. पण पुस्तक विक्रेता काय करतोय, 3 पुस्तकं विकतोय पण कितीला, तर 100 रुपयाला न विकता त्यानं 275लाच विकले आहेत. ठीक आहे, म्हणजेच एक गोष्ट लक्षात येते का बघा, इथे या ठिकाणी 25 रुपये एवढा तोटा होतोय. ठीक आहे, 25 रुपये इतका तोटा होतोय, कारण तो काय करतोय, 100ला एक विकाय सोडून 275ला त्यानं 3ही पुस्तकं दिलीत. त्यामुळे याच्यामध्ये 25 रुपये एवढा काय होणार आहे, तोटा होणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर आहे का, ऑप्शन नंबर 4 आहे बघा आपला इथं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. त्याचबरोबर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.